प्रतिनिधी पत्रकार आले नाही, तो भाग त्यांचा आहे. जावं किंवा नाही जावं ते त्यांनी ठरवायचं असतं. परंतु मी चळवळीत काम करत असताना, या क्षेत्रामध्ये वावरत असताना मला सुद्धा मोठ्या प्रमाणात विरोध होतो. परंतु एक समाजाचा घटक म्हणून आणि एक आपली मुलगी एक अभिनेत्री आणि रमाई सादर करते म्हणून कुठंतरी आपण जावं, मुलाखत घ्यावी आणि जास्तीत जास्त प्रसिद्ध करावी असं माझ्या मनाला वाटलं. मी रमाईच्या स्मृती 7 तारखेला स्मृतिदिन जयंती होती. त्या जयंतीच्या दिवशी एका वृत्तपत्रामध्ये असं वाचण्याचं आलं होतं, मी रमाई सादर करता म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारतोय की रमाई या शिकलेल्या नव्हत्या आणि त्यांना बाबासाहेबांनी शिकवलं नाही. परंतु एका बाजूला वाचण्यात आलं की रमाई आज शिकत होत्या. बाबासाहेबांनी जेव्हा त्यांना परदेशातून पत्र पाठवलं तेव्हा ते रमाईने ते पत्र वाचलं होतं. हे म्हणूनवादी वृत्तीचे जे काही प्रसार माध्यम आहे, वृत्तपत्र आहे, कदाचित हे म्हणजे खरा इतिहास समाजासमोर दाखवत नाही. आणि तुम्ही आज प्रत्यक्ष रमाई या ठिकाणी सादर करत आहात म्हणजे त्यांना रमाई नकोय असे एकंदरीत हा भास होतोय. सादरीकरण करताय हाच संदेश आज या शिलेदाराच्या माध्यमातून समाजामध्ये जाईल आणि खरी रमाई, बाबासाहेबांची रमाई कोण होती हे तुमच्या मागून प्रत्यक्ष महिलांना आणि समाजाला पाहायला मिळेल. तुम्ही इथून जाताना हा कसा संदेश देणार आहे की बा तुम्ही रमाई पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटणार. विशेष म्हणजे आजपर्यंत जे या ठिकाणी फरक झाले त्याला तिकीट दर आकारण्यात आलेली नव्हती, कारण आपण स्वतः आपली किंमत कमी करून घेतलेली नाही. तर तुम्हाला बघायचं, तुम्हाला हे तिकीट घ्यावं लागणार आहे तरच तुम्हाला हा फरक बघता येईल. या ठिकाणी बघितलं मी 999, 499 आणि 198 अशा प्रकारचा आपण तिकीट दर ठेवलेला आहे. आता समाज म्हणजे बांधव तुमच्या सोबत फिरताय. मी तर या ठिकाणी नाही, मी बाहेरच असतो, तरी सुद्धा माझं सुद्धा त्या कुटुंबाचं तिकीट, मी जरी पत्रकार असेल तरी मी माझं तिकीट बुक झालं असं घरी धरून चालावं, मी ऑनलाईन तुम्हाला पेड करून देईन. पण बाकीच्यांनी सुद्धा जास्तीत जास्त प्रतिसाद नोंदवावा, सहकार्य करावं असं सुद्धा मी माझ्या प्रसार माध्यमांना या ठिकाणी विनंती करेल. एका वृत्तपत्राचा मुख्य संपादक म्हणून जरी त्यांनी प्रसिद्धी दिली नसेल तरी मी जास्तीत जास्त महाराष्ट्रातल्या म्हणजे नामांकित वृत्तपत्रामध्ये, वृत्तवाहिनीला मी रमाई या नाटकाचा पर्व या ठिकाणी कशा प्रकारे सादर झाला ही प्रसिद्धी देण्याचं काम करेल. आणि आपण जाता जाता आता हा संदेश द्यावा की रमाई हा पर्व सादर करताना तुम्हाला काय वाटणार आहे. खरं म्हणजे रोज नवीन काहीतरी अनुभव येत असतात माणसाला जगत असताना. आणि सिल्लोडचाही अनुभव खूप छान होता. सुरुवातीला जेव्हा सिल्लोडमध्ये आले तेव्हा असं वाटलं की इथे कोणी ओळखीचं नाहीये, रिस्पॉन्स मिळेल की नाही मिळेल. मला ह्या गोष्टीची मनामध्ये एक भीती होती. पण इथे आल्यानंतर इथे जे चळवळीत काम करणारे कार्यकर्ते आहेत, जसं अशोक सोनवणे साहेब आहेत, प्रभाकर पारदे साहेब आहेत, दुबे साहेब आहेत, त्यानंतर अमित दादा आहेत, त्यानंतर RK साहेब आहेत, तर ह्या सगळ्यांची एक साथ मला मिळाली आणि असं माझ्या मनाला वाटलं. मी रमाईच्या स्मृती 7 तारखेला स्मृतिदिन जयंती होती. त्या जयंतीच्या दिवशी एका वृत्तपत्रामध्ये असं वाचण्याचं आलं होतं, मी रमाई सादर करता म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारतोय की रमाई या शिकलेल्या नव्हत्या आणि त्यांना बाबासाहेबांनी शिकवलं नाही. परंतु एका बाजूला वाचण्यात आलं की रमाई आज शिकत होत्या. बाबासाहेबांनी जेव्हा त्यांना परदेशातून पत्र पाठवलं तेव्हा ते रमाईने ते पत्र वाचलं होतं. हे म्हणूनवादी वृत्तीचे जे काही प्रसार माध्यम आहे, वृत्तपत्र आहे, कदाचित हे म्हणजे खरा इतिहास समाजासमोर दाखवत नाही. आणि तुम्ही आज प्रत्यक्ष रमाई या ठिकाणी सादर करत आहात म्हणजे त्यांना रमाई नकोय असे एकंदरीत हा भास होतोय. सादरीकरण करताय हाच संदेश आज या शिलेदाराच्या माध्यमातून समाजामध्ये जाईल आणि खरी रमाई, बाबासाहेबांची रमाई कोण होती हे तुमच्या मागून प्रत्यक्ष महिलांना आणि समाजाला पाहायला मिळेल. तुम्ही इथून जाताना हा कसा संदेश देणार आहे की बा तुम्ही रमाई पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटणार. विशेष म्हणजे आजपर्यंत जे या ठिकाणी फरक झाले त्याला तिकीट दर आकारण्यात आलेली नव्हती, कारण आपण स्वतः आपली किंमत कमी करून घेतलेली नाही. तर तुम्हाला बघायचं, तुम्हाला हे तिकीट घ्यावं लागणार आहे तरच तुम्हाला हा फरक बघता येईल. या ठिकाणी बघितलं मी 999, 499 आणि 198 अशा प्रकारचा आपण तिकीट दर ठेवलेला आहे. आता समाज म्हणजे
बांधव तुमच्या सोबत फिरतात. मी तर या ठिकाणी नाही, मी बाहेरच असतो, तरी सुद्धा माझं सुद्धा त्या कुटुंबाचं तिकीट, मी जरी पत्रकार असेल तरी मी माझं तिकीट बुक झालं असं गृहीत धरून चालावं. मी ऑनलाईन तुम्हाला पेड करून देईन. पण बाकीच्यांनी सुद्धा जास्तीत जास्त प्रतिसाद नोंदवावा, सहकार्य करावं असं सुद्धा मी माझ्या प्रसार माध्यमांना या ठिकाणी विनंती करेल. एका वृत्तपत्राचा मुख्य संपादक म्हणून जरी त्यांनी प्रसिद्धी दिली नसेल तरी मी जास्तीत जास्त महाराष्ट्रातल्या म्हणजे नामांकित वृत्तपत्रामध्ये, वृत्तवाहिनीला मी रमाई या नाटकाचा पर्व या ठिकाणी कशा प्रकारे सादर झाला ही प्रसिद्धी देण्याचं काम करेल. आणि आपण जाता जाता आता हा संदेश द्यावा की रमाई हा पर्व सादर करताना तुम्हाला काय वाटणार आहात? खरं म्हणजे रोज नवीन काहीतरी अनुभव येत असतात माणसाला जगत असताना. आणि सिल्लोडचाही अनुभव खूप छान होता. सुरुवातीला जेव्हा सिल्लोडमध्ये आले तेव्हा असं वाटलं की इथे कोणी ओळखीचं नाहीये, रिस्पॉन्स मिळेल की नाही मिळेल. मला ह्या गोष्टीची मनामध्ये एक भीती होती. पण इथे आल्यानंतर इथे जे चळवळीत काम करणारे कार्यकर्ते आहेत, जसं अशोक सोनवणे साहेब आहेत, प्रभाकर पारदे साहेब आहेत, दुबे साहेब आहेत, त्यानंतर अमित दादा आहेत, त्यानंतर RK साहेब आहेत. तर ह्या सगळ्यांची एक साथ मला मिळाली. आणि जी भीती होती मनामध्ये की मला रिस्पॉन्स मिळेल की नाही किंवा काय होईल, प्रयोग यशस्वी होईल की नाही होईल, पण ती भीती निघून गेली. आणि आज हे ज्यांची मी नावं घेतली ती माणसं सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी 10-11 वाजेपर्यंत माझ्या सोबत असतात. तर ही कुठेतरी रमाईशी आणि बाबासाहेबांशी जोडलेली एक नाळ आहे. याच्यामध्ये कुठलंही आमचं रक्ताचं जरी नातं नसलं तरी रक्ताच्या नात्याच्या पलीकडेही आमचे जे नाते आहेत ते आज तयार झालेले आहेत. आणि मलाही कुठेतरी असं वाटतंय की आज सिल्लोडमध्येच इतका रिस्पॉन्स आहे, तर जेव्हा मी संपूर्ण महाराष्ट्रात जाईल तर संपूर्ण महाराष्ट्रात असेच बाबासाहेबांच्या आणि रमाईच्या विचारांनी झपाटलेले जे कार्यकर्ते आहेत ते माझ्या पाठीशी उभे राहतील. आणि आंबेडकरी समाज माझ्या या मी रमाई